नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे. सो आजपासून आपण करंट अफेअर्सचे लेक्चर सुरू करणार आहोत, ज्यात आपण करंट अफेअर्सचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहोत. सो चला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. वेअर इज द इंटरनॅशनल स्टील कॉन्फरन्स 2024 ऑर्गनाइज्ड? ऑप्शन नंबर ए रांची, ऑप्शन नंबर बी मुंबई, ऑप्शन नंबर सी सूरत, ऑप्शन नंबर डी सातारा. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए रांची. सो याच्याशी रिलेटेड आपल्याला काय काय क्वेश्चन येऊ शकता हे पण आपण बघूया. सो सर्वात पहिले ही कॉन्फरन्स ही कधी झाली आहे, म्हणजे कोणत्या डेटला झाली आहे? तर ही कॉन्फरन्स ही 30 आणि 31 मेला झालेली आहे. सो दुसरा क्वेश्चन हा येऊ शकतो की सर्वात जास्त स्टील प्रोडक्शन करणारे देश कोणते आहे? सो नंबर 1ला आहे चायना, नंबर 2ला आहे इंडिया, नंबर 3ला आहे जपान. सो तिसरा क्वेश्चन बघूया आपण. तिसरा क्वेश्चन हा येऊ शकतो की इंडियामध्ये स्टील मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणले जाते? सो ते जमशेद जे इराणी यांना म्हणले जाते. सो चौथा क्वेश्चन बघूया आपण. चौथा क्वेश्चन असा येईल की इंडिया स्टील असोसिएशनचे प्रेसिडेंट सध्याचे कोण आहेत? सो त्यांचं नाव आहे नवीन जिंदाल. आणि पाचवा क्वेश्चन असा पण एखादा येऊ शकतो की ज्यामध्ये वर्ल्ड स्टील असोसिएशनचं हेडक्वार्टर कुठं आहे हे विचारलं जाऊ शकतं. सो त्याचं उत्तर आहे ब्रुसेल्स, बेल्जियम. चला आपण आपल्या आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. वेअर हॅज द DRDO इंडस्ट्री अकॅडमी सेंटर ऑफ एक्सलन्स बीन इनॉग्रेटेड? ऑप्शन नंबर ए IIT बॉम्बे, ऑप्शन नंबर बी IIT कानपूर, ऑप्शन नंबर सी IIT दिल्ली, ऑप्शन नंबर डी IIT मद्रास. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी IIT कानपूर. सो याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन घेऊया आपण. सो DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्याचे सध्याचे चेअरमन आहे डॉक्टर समीर वी कामत आणि त्याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीला. सो चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 3. हू हॅज बीन मेड वर्ल्ड्स फर्स्ट वुडन सॅटेलाइट लिग्नोसॅट? सो ऑप्शन नंबर ए USA, ऑप्शन नंबर बी चायना, ऑप्शन नंबर सी इंडिया, ऑप्शन नंबर डी जपान. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी जपान. सो याच्याशी रिलेटेड काही थोडीफार इन्फॉर्मेशन घेऊया आपण. सो जे वूड आहे, ज्या वूडने ते सॅटेलाइट बनवलेलं आहे त्याचं नाव आहे मॅगोलिया. आणि जपानची जी कॅपिटल आहे तिचं नाव आहे टोकियो. ते जपानचे करन्सी आहे येन आणि त्यांचे सध्याचे प्राईम मिनिस्टर आहे फुमिओ किशिदा. आणि जपानच्या स्पेस एजन्सीचं नाव आहे झागझा. क्वेश्चन नंबर 4. वेअर विल द जॉईंट एक्सरसाइज भारत शक्ती ऑफ द 3 आर्मीज ऑफ इंडिया बी हेल्ड? ऑप्शन नंबर ए पुणे, ऑप्शन नंबर बी आसाम, ऑप्शन नंबर सी कोची, ऑप्शन नंबर डी जैसलमेर. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी जैसलमेर. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. विच कंट्री हॅज बीन अवॉर्डेड द मिसल्स अँड रुबेला चॅम्पियन अवॉर्ड? ऑप्शन नंबर ए नेपाल, ऑप्शन नंबर बी बांगलादेश, ऑप्शन नंबर सी श्रीलंका, ऑप्शन नंबर डी इंडिया. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी इंडिया. सो हा अवॉर्ड आपल्याला WHOने दिला आहे. सो WHOबद्दल काही माहिती घेऊया आपण. WHOचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याचं हेडक्वार्टर जिनिव्हा स्वित्झर्लंडला आहे. आणि त्याची स्थापना दिवस आहे 7 एप्रिल 1948. आणि सध्याचे त्याचे चेअरमन आहे डॉक्टर टेड्रोस बिगॅन. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 6. विच स्टेट विल इन्क्लूड AI इन इट्स स्कूल करिक्युलम? ऑप्शन नंबर ए केरला, ऑप्शन नंबर बी तेलंगणा, ऑप्शन नंबर सी तामिळनाडू, ऑप्शन नंबर डी आंध्र प्रदेश. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए केरला. सो AI बद्दल थोडीफार माहिती घेऊ आपण. AIचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि इंडियानी जी फर्स्ट अँटी ड्रोन सिस्टीम लॉन्च केली आहे, जी वर्ल्डची फर्स्ट आहे, त्याचं नाव आहे इंद्रजाल. आणि इंडियाची फर्स्ट AI अँकर आहे, तिचं नाव आहे लिझा. आणि द गॉडफादर ऑफ AI हे जॉर्जी हिंटोन यांना म्हणले जाते. सो आपले हे शॉर्ट व्हिडिओज आहेत जे रोज येणार आहेत, ज्यात काही 4-5 क्वेश्चन कवर केल्या जाईल. आणि एक नंतर जून महिन्याचा एक डिटेलमध्ये एक व्हिडिओ येईल, ज्यामध्ये आपण हर एक क्वेश्चन व हर एक न्यूज कवर करूया. सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा संपलेला आहे.